काय केडी सर, आम्हाला वाटलं तुम्हाला बरं नाहीये. तुम्ही तर एकदम टकाटक दिसताय. हो आता बरं वाटतंय. हो ना. हो केडी सर, असं वाटतंय तुम्हाला आजच डिस्चार्ज मिळेल. अरे मिळायला का आज पण मिळेल, पण त्यांची इच्छा पाहिजे ना इथून जायची. इच्छा म्हणजे म्हणजे अहो त्यांना असं म्हणायचंय की हॉस्पिटल चांगलं आहे, सुविधा चांगली आहे, इथे अजून जरा आराम केला ना बरं वाटेल. हा, पूर्ण आराम करून घ्या. काय केली सर? बरोबर. ठीक आहे बॉस, तुम्ही आधी सांगितलं असतं तर आम्ही फळांऐवजी फुलं आणली असती. फुलं कशाला? छान वाटतं फुलं असल्यावर. फुलं अशी आजूबाजूला असले ना तर असं वातावरण एकदम असं रोमांस. काय? नाही ते हे रोज, गुलाब, मोगरा, लिली आहे ना केडी सर. बरं ते जाऊ द्या. केडी सर तुम्ही जेवत होतात ना? हा बॉस भरवतील आता जेवण. बघ ना कसा वागतोय लहान मुलांसारखा. पहिले ते अंगावर सांडवून ठेवलं, खायला नाही नाही म्हणत होता, मग आता मी भरवतेय तेव्हा खातोय. लवड लबाड काय त्यात? नाही नाही बॉस, ते ना त्रास होत असणार त्यांना. का आजारपणात ना माणूस लहान मुलांसारखा वागतो. त्याला वाटतं असं की आपले पण कोणीतरी लाड करावेत, का आपली माणसं कधीतरीच असतात ना आपल्या जवळ अशी. मला सांगा, तुम्हाला इकडे येताना कोणी बघितलं नाही ना? शक्य आहे का? अजिबात नाही. अहो बॉस, डॉक्टर जरी दिसत नसलो ना तरी या गेटअप मध्ये डॉक्टर आहे मी, डॉक्टर वाटतो. आणि केडी सर तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा टेक्नो फील्डवर आलाय तेही तुमच्यासाठी. अहो बेशुद्ध व्हायचं काय नाटक केलंय याने. ए टेक्नो करून दाखव चल. ए गप्पा बस, वेडायस काय? मी काय जोकर आहे का हे सगळं करून दाखवायला? तुला सांगितलं ना कर तर लगेच करायचं. चल. नाही, मला नाही माहिती. बेशुद्ध व्हायचं. अरे हॉस्पिटल मध्ये आहोत आपण. फक्त ह्यांना कळलं पाहिजे ना केडी सर, मी काय इथे यांची एंटरटेनमेंट करायला आलोय? तुम्हाला बघायला आलो ना केडी सर. बघितलं ना आता, त्यांना बरं वाटावं म्हणून बोलतोय कर. चल करून दाखव. लगेच कर, पटकन कर. अरे 2 मिनिटात कोणी येणार नाही का? मान्य कर, फील्डवर काम करायला अवघड असतो, मान्य कर. हो, मग तू मोठमोठे एन्क्रिप्टेड फाईल्सचे लॉक ओपन करून दाखव. जमणार आहे तुला? राहू दे, आला मोठा आहे. गप्पा बस चल चल चल, नको करू, चल राहू दे, चल. केडी सर समजवा ना यांना. यांना माझं काम सोपं वाटतंय. रात्रभर जागून मला डेटा काढावा लागतो. जरा समजवा ना यार, यांना काही कळतच नाही मला काय बोलायचंय ते. दया काका, मी तुम्हालाच फोन करणार होते. कसं आहे ग, तो बरं वाटतंय ना त्याला? दया काका रिलॅक्स, तो बरा आहे, तो रिकवर होतोय. तुम्ही एवढे हायपर नका होऊ, स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. अगं मला त्याला बघितल्याशिवाय राहवत नाहीये ग. इथे जीव कसा मिस होतोय माझा. दया काका मी समजून घेऊ शकते, पण तुम्हीच म्हणता ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ही ती योग्य वेळ नाहीये. दया काका, शरीरावरचे घाव पटकन भरतील, पण मनातले घाव भरायला वेळ लागतो ना. आणि तो लहान आहे, पण तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही बाबा आहात ना त्याचे, तुम्ही तरी समजून घ्या. तो आता मनस्थितीत नाहीये समजून घेण्याच्या. कळतंय ग मला, मला सगळं कळतंय. त्याने मला स्वीकारावं म्हणून खूप घाई करतोय मी, पण या बापाची काळजी काय केलं संपत नाहीये का. त्याचं काय करू मी, काय करू मला सांग. दया काका, मी सुद्धा एक आई आहे ना. आपली आपल्या मुलांसाठीची काळजी आयुष्यभर संपणार नाहीये, पण हे नातं नुसतं बोलण्यासाठी नाहीये. आपली नाळ जोडली गेली आहे आपल्या मुलाशी, आणि मला 100% खात्री आहे तो तुमचं प्रेम समजून घेईल. तो तुम्हाला एक्सेप्ट करेल आणि तो तुम्हाला बाबाही म्हणेल. आणि मग काय, आयुष्य पडलंय तुम्हा दोघांसमोर. एकमेकांची गप्पा मारायला, बोलायला आणि एकमेकांना घट्ट मिठी मारायला. होय ग, तीच एक आशा आहे आता. बरं मला सांग, आता बरं वाटतंय ना पण त्याला? हो, तो खूपच बरा आहे. आणि तारिणी सुद्धा त्याची खूप छान काळजी घेते. बरं, तुम्ही काळजी करू नका.
त्याचा डिस्चार्ज झाला की मी लवकरात लवकर त्याला घरी घेऊन येईन आणि मग तो तुमच्याच नजरेसमोर असेल आयुष्यभर. बर 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 बर. डोळ्यामध्ये मनामध्ये झाली फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली मन माझ बावरत तुझं हसणं गालात मन माझ बावरत तुझं हसणं गालात रान फुल तूच राणी कस्तुरी तू गंधणारी काट्यावानी ठार तू ग मधावानी गोड ग धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली